राजकारण करताना संयमी नेतृत्व असणं किती फायद्याचं आहे आणि एक माणूस लोक कोणाच्या मागे कसे उभं राहतात आपण सांगलीच्या राजकारणावरून समजतं. मित्रांनो, भाजपाकडे पैसा, यंत्रणा सगळं असताना, सत्ता असतानाही सांगलीमध्ये मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची सत्ता आली. मित्रांनो, आपण पाहिलं की सत्तेचा एवढा अफाट फायदा घेताना पैशाचा वापर झाला या सत्तेसाठी. नेत्यांनी दादागिरीचा, धमकीची भाषा झाली, एकामेकावर खालच्या पातळीची टीका झाली. तरी सांगलीच्या राजकारणात मात्र जयंत पाटील सगळ्यांना पुरून उरले. जयंत पाटील यांनी विश्वजित कदम, विशाल पाटील आणि बाकीचे सर्व आपले जुने सहकारी राष्ट्रवादी अजित पवारांचे गटाचे नेते यांना सोबत घेत झेडपीमध्ये सत्ता स्थापन केली. आज आपण सांगलीच्या राजकारणाचा विचार केला तर सांगलीमध्ये सगळ्याचा किंगमेकर फक्त जयंत पाटील आहे. जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांना तोंडावर पाडण्याचा प्रकार झाला. मित्रांनो, सत्ता, पैसा असतानाही एकटा जयंत पाटील सगळ्यांना ओरून पुरला. आपण आत्ताच पाहिलं की सांगलीच्या सत्ता समीकरणामध्ये महायुतीकडे 31 जागा होत्या, ज्या की बहुमताच्या होत्या, आणि महाविकास आघाडीकडे 30 जागा होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा, शरद पवार पक्ष हा सर्वात मोठा पक्ष होता, यांच्या 18 जागा निवडून आल्या. तर या खालोखाल भाजप 16 जागा आणि काँग्रेसच्या 10 ते 11 जागा अशा जागा होत्या. मित्रांनो, सत्ता समीकरण पाहिलं तर महायुतीचं सत्ता येईल असं दिसत होतं. पण महायुतीमध्ये जे सत्तेसाठी आणि निवडणुकीच्या आधी गोपीचंद पडळकर यांनी खालच्या भाषेत टीका केली, आपल्या मित्रपक्षांना कुठल्याही प्रकारचा सन्मान दिला नाही, त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका आणि त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले. पण जयंत पाटलांनी तसं न करता आपल्या मित्रपक्षांसोबतच आपल्या विरोधी पक्षांना जागा देत, त्यांना योग्य सन्मान देत सांगलीच्या राजकारणात आपण कसे किंगमेकर आहोत हे दाखवून दिलं. मित्रांनो, एक अनुभवी, एक संयमी आणि एक शांत नेतृत्व असलेल्या जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील सह भाजपाला तोंडाच्या बळावर पाडलं असं दिसतं. मित्रांनो, जयंत पाटील यांच्या वडिलांवर गोपीचंद पडळकर यांनी खालच्या भाषेत टीका केली, तरीही या माणसानं संयम ठेवत सांगलीच्या राजकारणातला किंगमेकर आपण कसे आहोत हे दाखवलं. आपण आत्ताच पाहिलं की 6 ठिकाणी भाजपाचा सांगलीमध्ये एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेला नाही. तसंच 2 ठिकाणी फक्त एक जिल्हा परिषद सदस्य निवडून आला आहे. हेच चित्र दाखवतं की फक्त पैसा सर्व काही नसतं. जर विरोधक एकत्र आले, या एकतेची ताकद दाखवली आणि जयंत पाटीलसारखा संयमी नेतृत्व असेल तर भाजपाला महाराष्ट्रात रोखलं जाऊ शकतं का हा प्रश्न पडतो. मित्रांनो, आजही झालं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन दिशा यामुळे होईल आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली अख्ख्या महाराष्ट्राला एक नवी दिशा देईल का, तुम्हाला काय वाटतं? आणि जयंत पाटील यांनी ज्या पद्धतीने विरोधकांना, मित्रपक्षांना एकत्र घेऊन भाजपाला तोंडघशी पडलं आहे, हेच महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरण घेऊन येईल का? आपण पाहिलं की सांगलीमध्ये 61 जागा होत्या टोटल, त्यापैकी निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवाराला 25 जागा निवडून आल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षला 34 असं समीकरण निवडणुकीत दिसलं. आणि संगीता पाटील या झेडपी सदस्य अध्यक्ष झाल्या, तर विश्वजित कदम यांचे भाचे लाड हे उपाध्यक्ष झाले आणि भाजपाच्या नेत्यांचा पराभव झाला आणि भाजपाचे सर्वच नेते यावेळी तोंडघशी पडले. आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून एक सत्ते पैशापेक्षाही लोक शांत संयमी नेतृत्वाला स्वीकारतात आणि पडळकरसारखे लोक हे फक्त तोंडातून काही विष ओकून किंवा झहर ओकून काही होत नसतं. लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि जर आपल्याला अख्ख्या राज्यावर, जिल्ह्यावर कंट्रोल करायचा असेल तर शांत आणि संयमी नेतृत्व असणं किती गरजेचं आहे या निवडणुकीच्या निकालातून कळलं. आणि महाराष्ट्र आपली सुसंस्कृतपणा यापुढेही असाच ठेवल. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि महाराष्ट्र या नवीन वर्षात एक नवीन सुरुवात करेल आणि राजकारणातला जो घाणेरडेपणा आहे तो कुठेतरी मागे ठेवून सर्व एकसोबत घेऊन राज्याचा विकास करतील. गुजरातकडे झुकलेलं महाराष्ट्र पुन्हा
पुन्हा महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्रावर फोकस करतील आणि दिल्लीच्या नेतृत्वापुढे न झुकता महाराष्ट्राला एक नवी दिशा देतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.